बालप्रतिभा या आपल्या चॅनलमध्ये मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. आपण गुढीपाडव्याच्या 5ही गोष्टी पाहिल्यात. आता बघूया गुढीमध्ये वापरल्या जाणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा किंवा प्रत्येक वस्तूचा काय अर्थ होतो. मुलांनो, तुम्ही गुढीपाडव्याला घराबाहेर उंच गुढी पाहिली आहे का? पण तुम्हाला माहीत आहे का, गुढीतल्या प्रत्येक वस्तूचा एक खास अर्थ असतो. पहिली गोष्ट, बांबूची काठी. ही आहे बांबूची काठी. ती आपल्याला सांगते, नेहमी धैर्याने उभे राहा आणि आयुष्यात उंच भरारी घ्या. दुसरी गोष्ट आहे रेशमी कापड. हे सुंदर रेशमी कापड काय बरं सांगते? ते म्हणजे आनंद, सण आणि समृद्धी. तिसरी वस्तू आहे कडुलिंबाची पानं. ही आहेत कडुलिंबाची पानं. ती सांगतात, कडू असले तरी आरोग्यासाठी चांगलं असतं. जे हितकारक आहे ते सुखकारक नसतं आणि जे हितकारक नाही ते मात्र सुखकारक असतं. चौथी वस्तू आहे साखरेच्या गाठी, ज्याला आपण बत्ताशे असं म्हणतो. या आहेत साखरेच्या गाठी. त्याचा अर्थ आहे आपल्या आयुष्यात गोडवा आणि आनंद येऊ. पाचवी आणि शेवटची गोष्ट आहे उलटा कलश. आणि जो वर असतो ना, तो झाला उलटा कलश. तो म्हणजे विजय आणि शुभसंकेत. म्हणूनच मुलांनो, गुढी म्हणजे आनंद, आरोग्य आणि विजयाचा ध्वज. सगळ्यांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.